अयोध्येत 5 शतकांच्या प्रतीक्षेनंतर रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा। पंतप्रधान मोदींच्या हस्ते मंत्रोच्चारात पार पडला सोहळा। येणारी पिढी आपली आठवण ठेवेल प्राणप्रतिष्ठेनंतर मोदींचं वक्तव्य। रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेला संपूर्ण बॉलिवूड लोटलं। रणबीर, आलिया, विकी, कतरीना, अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळेसह क्रिकेटरही अयोध्येतील सोहळ्याला उपस्थित। सायना नेहवालसह क्रीडा क्षेत्रातल्या दिग्गजांची उपस्थिती। मुकेश अंबानी, नीता अंबानी, अनिल अंबानींसह बडे उद्योजक अयोध्येत। सर्वांनी अनुभवला डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा। उद्धव ठाकरेंच्या हस्ते आज नाशिकमधील काळाराम मंदिरात महाआरती। गोदावरीच्या तीरावर गोदा आरती, तर उद्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या महामेळाव्याचंही आयोजन। भारत न्याय यात्रेदरम्यान आसामच्या मंदिरात राहुल गांधींना परवानगी नाकारल्याचा आरोप। राहुल गांधींनी कार्यकर्त्यांसह रस्त्यावरच केली आरती। मनोज जरांगे पाटलांच्या पायी दिंडीचा आज तिसरा दिवस। अहमदनगरमधील मुक्कामानंतर पुण्याकडे आगेकूच। मेलो तरी चालेल पण आरक्षणाशिवाय आता माघार नाही, जरांगे भूमिकेवर ठाम।